MPAच्या बैठकीमध्ये काल आम्हाला निमंत्रण देण्यात आलं होतं। त्या निमंत्रणाला अनुसरून आम्ही असताना त्या बैठकीमध्ये बसलो, परंतु त्या बैठकीमध्ये MPAचंच काही ठरलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे। त्या बैठकीमध्ये ठराव म्हणून आमच्याकडून काही मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आले। ते म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये OBC यांची मागणी की आम्हाच्या आरक्षणामध्ये इतर कोणी नको, हा एक मुद्दा। दुसरा, जरांगे पाटील यांच्या निमित्ताने मराठा आरक्षण, हा एक मुद्दा। तिसरा जो आहे, दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्याने 1 वर्ष आंदोलन केलं आणि 3 काळ्या कायद्याला स्थगिती दिली आहे, त्या संदर्भातली भूमिका काय असावी आणि प्रत्येक घटक पक्षाने आपली ती भूमिका मांडली पाहिजे असा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरला। आणि त्याच्याच बरोबर उद्या आपल्याला एकत्र यायचंय, सत्ता करायचंय म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे, या दृष्टीने वेगळे 25 मुद्दे आम्ही असताना त्या ठिकाणी दिले। आणि या 25 मुद्द्याच्या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी म्हणालो। आणि प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडणं हे गरजेचं आहे। स्वीकारतो न स्वीकारतो हा असणारा वेगळा भाग। आम्ही दिलेल्या याच्यामध्ये अजून काही ॲड करायचं असेल तर ते निश्चितपणे आपण ॲड केलं पाहिजे आणि प्रत्येक पक्षाने त्यांचा अजेंडा जो आहे तो सादर करावा, हा आग्रह आम्ही त्या बैठकीमध्ये धरला। दुसरं त्या बैठकीमधलं जे आहे ते म्हणजे सीट शेअरिंगचा प्रश्न। तेव्हा आम्ही असणारी भूमिका अशी घेतली की 2.5 वर्षापासून आपण 3 पक्ष एकत्र आहात, तेव्हा आपण इव्हॉल्व काय केलंय, म्हणजे निर्माण काय केलंय सीट शेअरिंगच्या संदर्भात, त्याची असणारी माहिती आम्हाला असणारं आज द्यावी किंवा पुढच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी देण्यात यावी, जेणेकरून आम्हाला असणारं त्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी घेता येईल। आम्ही अपेक्षा असं धरतोय की 2 तारखेला जी बैठक आहे त्या 2 तारखेच्या बैठकीमध्ये जो अजेंडा आम्ही असताना दिलेला आहे तो, आणि त्याच्याच बरोबर हे जे 3 घटक पक्ष आहेत, काँग्रेस, त्याच्यानंतर NCP आणि उद्धव ठाकरे शिवसेना, यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला 2 तारखेपर्यंत तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो। आणि त्याचा मसुदा त्यांनी आम्हाला दिला की मग आम्ही त्यांच्यापुढे असं मानले की कलेक्टिव्हली बार्गेनिंग करायचं का, की आम्ही असणारं इंडिव्हिज्युअली एक पक्षाशी बोलायचं, हे म्हटलं बैठकीतला तिथे निर्णय होईल। आजची जी बैठक आहे ती बैठक तिथेच त्या ठिकाणी संपली। आम्ही तिथे पुन्हा असा एक खुलासा केला की केंद्रामधलं BJPचं गव्हर्नमेंट पुन्हा येणार नाही, या दक्षतेसाठी आम्ही कुठलाही पर्सनल इश्यू, इगो किंवा इतर काही आड येऊ देणार नाही, अशी भूमिका आम्ही असताना त्या ठिकाणी क्लिअर केली आहे। माझं निवेदन संपलं। सर, थोड़ा सा हिंदी में ब्रीफ करिए। कल MPA के मीटिंग में वंचित बहुजन आघाड़ी को चर्चा के लिए निमंत्रित था। हम लोग उस बैठक में गए। बैठक में हम लोगों ने पहले उनसे पूछा कि आप लोगों ने कुछ एजेंडा तैयार किया है क्या,
तो उनसे कोई जवाब नहीं आया, इसलिए हम लोग ने अपनी तौर से जो एजेंडा था वो उनके सामने रखा। पहला है कि ओबीसी की जो मांग है कि हम किसको ही शामिल नहीं करके लेंगे अपने आरक्षण में, वो एक समस्या है, मैंने कहा। दूसरी जो है वो जरांगे पाटिल जो मराठा समाज के लिए लड़ रहे हैं आरक्षण के लिए, उनके बारे में राय बनानी जरूरी है। तीसरा जो है, दिल्ली में जो काश्तकारों ने आंदोलन किया था काले कानून के खिलाफ, वैसे महाराष्ट्र में 2006 में कांग्रेस हो, एनसीपी हो, शिवसेना हो, इन्होंने मिलके प्राइवेट मार्केट का कानून पहले ही बनाया है। मैंने कहा इस मांग को देखते हुए हर पार्टी की अपनी एक राय होनी चाहिए, ऐसे पहले फेज में हम लोग ने रखा। और दूसरा जो है कि अगर हम लोग इकट्ठा आते तो 25 मुद्दे जो है वो हम लोग ने निकाले थे कि जिसमें एक कॉमन मिनिमम प्रोग्राम वहाँ पर हो सकता है। अगर इन बातों की चर्चा सही रास्ते पर हुई तो मैं समझता हूँ आगे जाना उचित है, वरना जिस तरह से इंडिया बिखर चुकी है वैसे एमपीए ना बिखरे, इसकी चिंता भी हम लोग ने वहाँ पर जाहिर की है। मैं मानता हूँ कि 2 तारीख की जो मीटिंग है, ये मुद्दे जो हम लोग ने उठाए हैं और साथ साथ सीट शेयरिंग की जो बात हुई, तो हम लोग ने ये कहा कि वह कम से कम 2.5 साल से आप इकट्ठा हो, इसलिए आपका कोई फॉर्मूला तैयार होगा। वो फॉर्मूला क्या है वो आप हमको दिखाइए, बताइए, और फिर यही बैठक में निर्णय लेंगे कि क्या अकेले वंचित बहुजन आघाड़ी पार्टियों से बैठेगी या सामुदायिक रूप से बैठेगी, ऐसी एक बात वहां पर है, ऐसा मैं मानता हूं। रही बात कांग्रेस की, तो उस लेटर जो है वो नाना पटोले ने साइन किया हुआ है। जो प्रभारी है कांग्रेस से, उनसे जो बातचीत हुई थी, उन्होंने कहा कि भी हम बातचीत के लिए बुलाते हैं सर। इसलिए हम लोगों को संदेह है कि नाना पटोले को किसी को शामिल करने का अधिकार दिया है या नहीं दिया है, इसकी जो स्पष्टता हम कांग्रेस पार्टी से मांगते हैं। नहीं तो नाना पटोले जो है वो एक करना चाहेगा और कांग्रेस जो है वो दूसरा करने चाहेगा, तो इसमें मेरे ख्याल से काफी अंतर और टकरा हो सकता है। इसलिए ये खुलासा जो है वो हम लोग कांग्रेस पार्टी से मांग रहे हैं। बाळासाहेब, काल ज्या बातम्या आल्या की वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला, तर मग महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला असं मानायचं की नाही? अजून मानायचं नाही, का वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे एआयसीसीने त्याला मान्यता दिली पाहिजे। एआयसीसीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही। नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात, पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण आहे, ते निर्णय घेतील। त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे। बाळासाहेब, कालच्या मीटिंगमध्ये वंचितला अपमानास्पद वागणूक मिळाली असं बोललं जाते, असं असूनही 2 तारखेच्या मीटिंगला तुम्ही जाणार आहात? आम्ही पहिलाच मी म्हणालो की आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही। आम्ही जे अगोदरपासून म्हणतो आहोत की हे बीजेपीचं शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असणारा विरोध करतोय। तेव्हा आपला इगो की आरएसएस बीजेपीचं सरकार न येणं याचं प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असणारा आरएसएस बीजेपीचं सरकार न येणं याला आम्ही प्रायोरिटी देतो आहोत। बाळासाहेब, ज्याप्रमाणे काल आपण एकनाथ शिंदेला ऑफर दिलेली आहे वंचित सोबत यायची, अशी काही ऑफर बीजेपीसाठी आहे का?
आमची ऑफर एकनाथ शिंदेसाठी आहे आणि त्यांच्या शिवसेनेपुरती मर्यादित आहे. बाळासाहेब, एवढं सुस्पष्टपणे तुम्ही सांगितलेलं असताना नाना पटोले यांच्या संदर्भातली भूमिका आहे याच्या आधी पत्राच्या संदर्भात घेतली गेली होती. हे असताना कालच्या जे तुम्हाला निमंत्रणाचं पत्र आहे, समावेश झाल्याचं पत्र आहे, त्याच्यावर नाना पटोलेंची सही आहे. नेमकं काय गोंधळ काय चालू आहे? माझं म्हणणं असं आहे की जे आम्हाला पहिलं निमंत्रण आलेलं आहे, म्हणजे पहिलं पत्र आलेलं आहे, ते चर्चेच्या निमंत्रणाचं पत्र आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना असं म्हणालो की आम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. चर्चा झाली, आम्ही मुद्दे मांडले, तुम्ही आम्हाला काही स्पष्टता देत नाही, त्यावेळेस बैठक संपली म्हणून असं आपण समजलं पाहिजे. आणि मग तिथे आम्ही असं म्हटलं की यापुढे तुमच्याबरोबर आम्ही बैठकीमध्ये कुठल्या हक्काने यायचं याचा तुम्ही खुलासा केला पाहिजे. तुम्ही निमंत्रक म्हणून आम्हाला बोलवणार की घटक म्हणून बोलवणार याचा खुलासा झाला पाहिजे. मी असं समजतो की NCP आणि उद्धव ठाकरे शिवसेना या राज्याच्या असल्यामुळे ते निर्णय त्यांच्या राज्यापुरते घेऊ शकतात. पण त्याच बैठकीमध्ये निर्णय झाला असं म्हणून काँग्रेस पक्षाची जी सही आलेली आहे ती सही मी असं मानतो की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची असती तर पार्टी म्हणून आली असं आम्ही त्या ठिकाणी समजू शकलो असतो. पण ही सही फक्त नाना पटोलेची आहे. त्याच्यामुळे नाना पटोले काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत पण प्रतिनिधी नाहीत, अशी असणारी परिस्थिती आहे. कालच्या पत्राला सुद्धा लेखी काहीच किंमत नाही असं म्हणता येईल का? काँग्रेस, NCP आणि शिवसेना यांच्या संदर्भातल्या त्या पत्राला किंमत आहे. फिर इसके लिए कांग्रेस के जो वरिष्ठ है या केंद्र में जो बैठे हैं वो अड़ंगा ला रहे हैं कि क्या हो रहा है, कंफ्यूजन क्या? पता नहीं है, वो ही अपनी बात बताए क्या उनका कंफ्यूजन है क्या नहीं है. और दूसरा अभी तक जो है जो हम लोग के कल के मीटिंग में सामने आया है कि इनका कोई भी सीट शेयरिंग फॉर्मूला अब तक तय नहीं है. ये 31 सीट 35 सीट ये सब हवा में पतंग उड़ाने की तरह इनकी बातचीत चलती है, ऐसा मैं मानता हूँ. सर, क्या इसको लेकर कांग्रेस जो है दूध की जली छाछ भी फूंक कर पी रही है प्रकाश आंबेडकर के बारे में या वंचित के बारे में? मैं कहूँगा कि वो पूरे बारे में कौन फूंक के पी रहा है यही पता नहीं चल रहा है. बाळासाहेब, काल संजय राऊतांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी अशोक चव्हाण सुद्धा तिथे उपस्थित होते त्यांच्या बाजूला. मग त्यांची काही संमती म्हणायची नाही का? कशाबद्दल? ते समावेश झाला, वंचितचा समावेश याच्यामध्ये झाला. बाळासाहेब थोरातही होते. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की प्रेस कॉन्फरन्समध्ये काय झालं हा वेगळा भाग आहे. त्या पत्रावरती त्या दोघांच्या सह्या असत्या तर मी असं म्हणालो तर काँग्रेस पार्टीच्या सह्या. नाना पटोलेची सही आहे त्यावेळेस ती काँग्रेस पार्टीची सही नाही, ती त्यांची व्यक्तिगत सही आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण का रमेश चिंतल त्यांचे असणारे जे प्रभारी आहेत त्यांच्याशी जे चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितले हे दोघं जण निर्णय घेतील. तुम्हाला सांगू नये, तुम्हाला आश्वासन देऊ नये, परत पटोलेंनाच त्या पत्रावर सही करायला लावणार एक प्रकारचं तुमच्या चर्चा. आता माझं म्हणणं आहे की नाना पटोलेंनी स्वतःहून केली की त्यांनी विचारून केली हे आम्हाला माहित नाही. या दोघांमधला समन्वयाचा अभाव दिसतो आहे का काँग्रेस पक्षामध्येच? समन्वयाचा अभाव दिसतो आहे की नेमकं? मी त्याच्या बाबतीत काही कॉमेंट करू शकत नाही. काँग्रेस जर एकटी लढली तर आपण कालच बोलले की त्यांच्या 1000पेक्षा जास्त उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होतील. असं असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत लढणार? आम्ही असा प्रयत्न असा करतोय की RSS BJPची गव्हर्नमेंट आहे त्याच्या विरोधात जे आहेत त्यांची एकमूट बांधावी याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही एजेंडा दिलेला आहे कालच्या बैठकीत, तर त्या संदर्भात कोणत्याही एजेंडावर काही खुलासा आतापर्यंत काही दिलेला आहे का? नाही, अजून काही खुलासा आलेला नाही. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत असावी अशी जी भूमिका आहे, नाना पटोलेंच्या भूमिकेसंदर्भात एक शंका आहे का तुम्हाला? त्यांना काहीतरी असं वाटत नाही? प्रश्न असे की व्यक्ती आणि पार्टी हे दोन वेगळे असतात, तर पार्टीने निर्णय घ्यावा असा आमचा आग्रह आहे. व्यक्ती म्हणून त्यांच्या भूमिकेत शंका आहे का नाना पटोले?
नाही, व्यक्तिगत कशाला कॉमेंट करा, व्यक्तिगत नाही कॉमेंट करणार. नाही, मग जी शंका एकंदरीत नाना पटोले संदर्भात व्यक्त होत आहे त्याच्या मागचे कारण काय आहेत बाळासाहेब? ते आता काँग्रेस पक्षाने बघावे. तुम्हाला त्याच्याबद्दल काय? नाही, मला काहीच माहिती नाही. बरं बाळासाहेब, दोन आणखी मुद्दे असे आहेत की पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोलेंच्या भूमिकेसंदर्भात आपण सातत्यानं बोलत आलेला आहात. या दोन नेत्यांना वाटत नाही का की वंचित महाविकास आघाडीत असेल? ते त्यांनी खुलासा करावा. बरं, 2 तारखेच्या बैठकीत जर सकारात्मक चर्चा झाली तर तुमच्या प्रवेशावर महाविकास आघाडीचा शिक्कामोर्तब होईल असं समजायचं? असे जोपर्यंत मी म्हणालो की NCP आणि उद्धव ठाकरे सेना यांचा डिसिजन झाला आहे, काँग्रेसचा आम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं न व्हावं याच्या संदर्भातला निर्णय झालेला दिसत नाही, आणि म्हणून AICCचं रिप्रेझेंटेटिव्ह किंवा प्रभारी जे आहेत यांच्या पत्रावरती सही नाही, किंवा मी त्याच्या पुढे जाऊन सांगेन की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे जे 2 प्रतिनिधी आहेत त्यांच्याही सह्या नाहीत. सर, काल पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी एक वक्तव्य केलं या ठिकाणी की वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांची जर युती झाली तर जवळपास आम्ही अर्ध्याच्या तुम्ही जवळपास तसा प्रस्ताव उद्धव ठाकरेंना दिल्याचं त्यांनी म्हटलंय काल. तसा प्रस्ताव दिला गेलाय का उद्धव ठाकरे? खेडेकरांनी काल अकोल्यात वक्तव्य केलं. मला माहिती नाही, तुमचं आम्ही असा काही प्रस्ताव दिलेला नाही. बाळासाहेब, लोकसभेच्या 8 जागांवर उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा निर्माण झाला आहे. तर रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डी, मुंबई दक्षिण मतदारसंघ आणि मुंबई पश्चिमच्या जागेवर दोन्ही पक्षात दावा केला आहे. तर इंडियाकडे जागेवरून वाद झाल्याचा महाविकास आघाडीचं कसं पाहायला मिळतं? मी मगाशीच म्हणालो की त्यांचं काहीच फॉर्म्युला ठरलेलं नाही सर आणि त्यांचा काहीच वाटप झालं नाही असं कालच्या बैठकीमध्ये त्यांनी स्टेटमेंट केलं. सर त्यांचा काही जर फॉर्म्युला निघाला नाही किंवा काही नाही झालं तर राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित यांची युती किंवा ही घेऊन लढतील? आम्हाला माहित नाही त्याच्याबद्दल. बाळासाहेब 2 तारखेला आपण उपस्थित राहणार आहे हा का? बैठकीला मी जाणार आहे. स्वतः राहणार आहे? मी राहणार, धैर्यमान फुंडकर राहणार, रेखाताई ठाकूर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याही उपस्थित राहणार. बाळासाहेब, तुम्ही 12 जागांचा एक फॉर्म्युला मध्यंतरी सुचवला होता. त्या फॉर्म्युल्यावर अद्याप तुम्ही कायम आहात का? 2 तारखेच्या बैठकीत तो मांडणार? 12 जागांचा, प्रत्येकी 12. हो, तो फॉर्म्युला आम्ही मांडलेला आहे, पण आम्ही असणारा चर्चेच्या निमित्ताने तो फॉर्म्युला मांडला. पण उद्याच्या असणाऱ्या बैठकीमध्ये आम्ही एक्सपेक्ट करतो आहोत की MVA जे आहे तो फॉर्म्युला बैठकीमध्ये देतील. धनगर आरक्षणाला पाठिंबा आहे, मात्र ST मधून धनगरांना आरक्षणाला पाठिंबा आहे का या प्रश्नावर भुजबळ यांनी उत्तर देणं टाळलं आहे. तर तुम्ही काय सांगता? ते भुजबळांना विचारायचं. बरोबर. आणि ज्यांच्या भूमी नोंदी सापडतील त्यांच्या प्रमाणपत्र दिलं जातं, या भूमिकेवर तुमचा पाठिंबा आहे का? या तिच्या लिस्टमध्ये आहे, त्याच्यामुळे ज्याच्याकडे डॉक्युमेंट आहे तो इंटायटल आहे आरक्षणासाठी. जरांगे पाटील म्हणतात की 27% आरक्षणाला चॅलेंज करणार आणि ओबीसीचं देशातलं आरक्षण घालवणार. त्यावर भुजबळ म्हणाले की जरांगेंनी मंडळ आयोगाला चॅलेंज करून दाखवावं. याकडे तुम्ही कसं? ते दोघांचं भांडण नाही, आपण कशाला पण. बाळासाहेब, एक प्रश्न असा होता की तुम्ही अकोल्यातून लढणार हे स्पष्ट केलेलं आहे. दक्षिण बिल त्यातले ते मेळघाटचे जे माजी उमेदवार होते बावस्कर, रमेश बावस्कर, ते सुद्धा आहे त्या समितीवर. EVMच्या समितीवरती आहेत की डायरेक्टर बोर्डावरती आहेत? नाही, EVMच्या EVM जी कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. तुम्ही गल्लत करते. एक भेल BHEL आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अशा 2 त्या ठिकाणी करतात. भारत आहे, भारत इलेक्ट्रॉनिक. तर त्यांच्या डायरेक्टर बोर्डावरती आहेत की EVMच्या याच्यामध्ये एक टेक्निकल कमिटी आहे, त्या टेक्निकल कमिटीचे मेंबर आहेत. ते कुठल्या कमिटीचे मेंबर? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन उत्पादन आणि वितरण करणार आहे भारत इलेक्ट्रॉनिक. ते त्यांचा एक कंपोनंट आहे, त्या फार मोठ्या कंपन्या आहेत. ते एक्सक्लुझिव्हली EVM नाही करत.
चलो थँक्यू. बाळासाहेब, शेवटचा पवई IIT मध्ये डॉक्टर गणेश देवींना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं आणि ऐनवेळी त्यांचं निमंत्रण रद्द केलं, कार्यक्रम रद्द केला गेला आहे. काय वाटतं तुम्हाला? तो तिथल्या बोलवणारा आणि डायरेक्टर यांचा संबंध आहे. अनलेस त्याच्यातली माहिती मिळत नाही तोपर्यंत कॉमेंट करणं उचित आहे असं मी मानतो. राजकीय हे असू शकतं का? मला कारणच माहित नाही का कॅन्सल केलं ते. बरं, वंचितमध्ये सर्व जातीच्या वंचितांचा विचार केला जातो, त्यामध्ये ST आरक्षणात धनगरांना सामील करण्यात भूमिकेवर पाठिंबा आहे का? कोर्टाचा फैसला. चलो फॅन लावून घ्या. अरे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.